हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती सुरोसे फॅशन डिझायनर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर ताईंनो, आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं जुन्या ब्लाऊजवरून नवीन ब्लाऊज शिवण्यासाठी मापं कशी घ्यायची व कोणकोणती घ्यायची. ठीक आहे, सविस्तर व्यवस्थित व्हिडिओ आपण ते बघितला असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला कटिंगचा खूप सोपा जाईल. तर चला आज व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, इथं डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे मी आणि 32 साईजचा आपण कटोरी ब्लाऊज कटिंग करणार आहोत. आणि तेच पूर्ण आपण माप जसे तुम्हाला मी सांगितले, पूर्ण त्यामध्ये काय काय ॲड करायचं होतं, किती किती घेतलं, हे सगळं व्यवस्थित समजून मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं. ठीक आहे, आता तेच माप आपण याच्यावरती पेपरवरती टाकून याचं कटिंग करून आपण पॅटर्न तयार करणार आहोत. आणि ते पॅटर्न आपल्याला अस्तरवरती ठेवून कटिंग करायचं असतं ब्लाऊजचं. ठीक आहे, तर बघा आता इथे डबल फोल्ड पेपरचं आहे. अगोदर आपण आता सर्वात पहिले माप असतं उंचीचं. आता उंची आपण किती घेतली होती, सगळी 13 इंच पूर्ण उंची होती ब्लाऊजची. तर आता आपल्याला 1 इंच ॲड करून इथं 14 इंचवरती मार्किंग करून घ्यायचं आहे. व्यवस्थित तुम्हाला दिसत आहे, अगदी जवळून व्हिडिओ मी इथं घेतलेला आहे, तर पाहू शकता. आता इथं आपल्याला काय करायचं आहे तुम्हाला बघू शकता. इथं 13 इंच उंची होती, ते 1 इंच ॲड करून मी इथं 14 घेतलेला आहे. खालच्या साईडने बॉटमला अर्धा आणि वरती अर्धं जातं. आता बघा, इथं शोल्डर मी इथं 5.5 इंच टाकलेला आहे. आता इथे 5.5 इंच का, तर पूर्ण शोल्डर आपण ज्यावेळेस मोजलं होतं तिथं 10 इंच शोल्डर आलेलं होतं. त्याचं निम्मं घ्यायचं आहे आपल्याला, 5 इंच आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन, त्यामुळे 5.5 टाकलं. आता मुंड्याचं माप मी इथं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं नव्हतं, तर आपण साईजनुसार मुंडा कमी जास्त करीत असतो. तर इथं मी 5.5 इंच मुंडा 32 साईजसाठी टाकलेला आहे. 32च्या पुढं आपण 5.6, 6.5 अशा पद्धतीने जसं जसं साईज वाढेल तसं कमी जास्त करू शकतो. ठीक आहे, तर आता त्यानंतर छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. 8 इंच आणि 2 इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे, किंवा 1.5 इंच घ्यायचं आहे. तर आता इथं मी 1.5 इंच मार्किंग करून घेते शिलाई मार्जिन. 2 इंच पण घेऊ शकता, जर नवीन शिकणार असाल तर तुम्ही 2 इंच घेत जा, कारण मी कटिंगमध्ये नेहमी 2 इंच शिलाई मार्जिन घेत जा असं सांगत असते. कारण आपण ब्लाऊजला उलटी पलटी पण करतो, त्यासाठी मार्जिन आतमध्ये जाण्यासाठी त्याला अर्धा ते पाव इंच मार्जिन आपलं त्यामध्ये जातं, त्यामुळे. ठीक आहे, त्यानंतर कोपऱ्यापासून वरती 1.25 इंच किंवा 1 इंच यायचं आहे. तर इथं मी 1.25 इंच आलेल्याच्या नंतर इथं मागचा मुंड्याचा आकार दिलेला आहे. त्याच्यानंतर गळारुंदी 2.25 इंच घेतलेली आहे मी. आणि गळ्याची पुढच्या गळ्याची उंची इथं टाकणार आहे 5.5 इंच पुढचा गळा आहे. अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करून मी इथं 6 इंच गळा टाकलेला आहे. त्यानंतर गळ्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे. आता इथं 5 मुंडा आणि 6 इंच गळा. आता 6 इंच गळा 32 साईजला खूप मोठा होतो, पण खूप नाही, पण अर्धा इंच, तर त्यांना जास्त डीपमध्ये पाहिजे होता. ठीक आहे, त्यानंतर आता इथं आपण काय करायचं आहे, आपल्याला कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे. ठीक आहे, आता कंबर होती 28, त्याचा चौथा भाग 7 इंच. त्यानंतर बॅक इंचला आपल्याला बॅक साईडला जे टक्स असतात त्यासाठी 1 इंच एक्स्ट्रा लागतं. आणि 1.5 ते 2 इंच तुम्हाला शिलाई मार्जिन ठेवायचं आहे. इथं 1.5 इंच शिलाई मार्जिन मी इथं ठेवलेलं आहे आणि मार्किंग करून घेते. ठीक आहे, तर पाहू शकता. आता इथं मी सगळं व्यवस्थित मार्किंग करून घेतलेलं आहे. पट्टीने लगेचच व्यवस्थित त्याला डार्क करून घेते, म्हणजे तुम्हाला समजेल. बघा, अशा पद्धतीने. आता इथं आपल्याला 2.5 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि समोर पण 2.5 इंचावर मार्किंग करायचं आहे. आणि दोन्ही पण मार्किंग आपल्याला जुळून घ्यायचं आहे, म्हणजे सरळ रेष मार्किंग करून घ्यायची. त्यानंतर अर्धा इंच इथं टोकाला घ्यायचे आणि अशा पद्धतीने थोडासा टोक काढून आकार द्यायचा आहे योगपट्टीचा. ठीक आहे, आता कटोरी किती असते, प्रत्येकाची वेगवेगळी कटोरी असते. 30पर्यंत आपल्याला किती 4.5ची घ्यायची कटोरी. आणि त्यानंतरची आपल्याला 32 साईजपासून 5 इंच घेतली जरी चालते. तर इथं 5 इंचची जी माप आलेलं होतं कटोरीचं तेवढंच मी घेतलं आणि गळ्याच्या तिथं 1.25 इंच केलं. आणि पुढच्या मुंड्याचा आकार राहिला होता द्यायचा, तिथं अर्धा इंच आतमध्ये येऊन पुढच्या मुंड्याचा आकार दिला आणि मध्ये आपण तिथं 2.5 इंच घेतले. आता इथं बघा, इथे 3 पॉईंट निघलेले आहे. ठीक आहे, आता हे तिन्ही पण पॉईंट आपण जुळून घेऊया असे डॉट डॉट करून अशा पद्धतीने. तुमच्या लक्षात आलं, आपण हुकलूक पट्टीपासून 5 इंच घेतलं. मध्ये आपण जे मुंडा होता मध्ये पुढच्या मुंडाचा आकार, तिथून आपण 2.5 इंच आतमध्ये आलो तिथं घेतलं आणि गळ्याच्या साईडला 1.25 इंच घेतलं पुढे वरती.
आणि कटोरीचा आकार दिला. आता इथं शोल्डर जर तुम्हाला वाटत असेल इथं ज्यावेळेस शोल्डरच्या बाहीच्या आतमध्ये थोडा फुगा येतं तर थोडंसं शोल्डर आतमध्ये येऊन कटिंग केला आकार देऊन तरी छान असं ब्लाऊज आपलं बसतं. ठीक आहे. आता मी इथं पूर्ण हे कटिंग करून घेते. अगोदर बॅकचा मुंडा कट करायचा, फिटिंग कट करायची आणि हे दोन्ही पण पेपर आपल्याला वेगवेगळे करून घ्यायचे. आता अशा पद्धतीने आपण करून घेतले. आता इथं काय करायचे, आपल्याला अगोदर योगपट्टी कट करायची आहे, त्यानंतर कटोरीचा भाग कट करून घ्यायचा आहे, त्यानंतर पुढचा गळा कट करायचा आहे, पुढचा मुंडा कट करायचा आहे. हे सगळे पुढचे जे काही पार्ट आहेत ब्लाऊजचे ते आपल्याला व्यवस्थित वेगवेगळे करून घ्यायचे आहेत. आता हे सगळे पॅटर्न आपले वेगवेगळे झालेले आहेत. आता बॅक पॅटर्नला आपण बॅकचा गळा लगेच मार्किंग करून घेऊया. मागचा गळा आता जी आपण पुढच्या गळ्याला 2.25 इंच रुंदी घेतली होती तेवढीच आपण मागच्या गळ्याला पण 2.25 इंच रुंदी घेतली आहे. आणि उंची तुमच्या गळ्याच्या जेवढी आहे तेवढी घेऊ शकता. इथं 8.5 इंच गळा आहे उंचीला आणि 9 इंच मी घेतलेला आहे, म्हणजे जसं की अर्धा इंच शिलाई मार्जिन टाकलेलं आहे. वरच्या साईडनी शोल्डरला जॉईंट करण्यात जातं. आणि त्यानंतर गळ्याचं आपण अशा पद्धतीने मार्किंग करून गळा इथं कटिंग करून घेतलेला आहे. ठीक आहे. आता इथं बॅक साईड आपल्याला पूर्ण पॅटर्न बॅकचा तयार झालेला आहे. बॅकचे टक्स पण 4.5 इंच उंची, 4.5 इंच रुंदी अशा पद्धतीने आपण टक्स मार्किंग करून घेऊया. आणि टक्सला 1.5 इंच शिलाई मार्जिन. अशा पद्धतीने आपल्याला बॅक पॅटर्न आणि साईड पॅटर्न पुढचा रेडी झालेला आहे. आता फक्त आणि फक्त आपल्याला काय वाढवायचं आहे तर योगपट्टी आणि कटोरी. तर आता हे 2 पार्ट आपल्याला वाढवायचे आहेत. तर कशा पद्धतीने वाढवायचे ते तुम्हाला अगोदर मी सांगते, म्हणजे तुम्हाला समजेल. आता एक मी चांगला कोरा वेगळा पेपर घेते आणि तुम्हाला त्याच्यावरती सांगते. तर बघा अशा पद्धतीने आता इथं दुसरा पेपर घेतला आहे. आता अशा पद्धतीने जिथं व्यवस्थित लेवलमध्ये पेपर असतो तिथे व्यवस्थित ठेवून घ्यायचे आणि वरच्याच साईडने आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आणि त्यानंतर एक साईडने दुसऱ्या. आणि अशा पद्धतीने खाली अर्धा इंच पेपर खालचा जास्त ठेवायचा आहे आणि आपल्याला एक वरचं कटिंग करून घ्यायचं आहे. खाली अर्धा इंच जास्त का तर आपल्याला शिलाई मार्जिंगसाठी लागणारी असते, त्यासाठी आपल्याला ते घ्यायचे. आता ही योगपट्टी आपल्याला वापरायची जी वाढवलेली आहे ती. त्यानंतर कटोरी. आता कटोरीसाठी पण खालचा पेपर आपल्याला चारही बाजूनी भरपूर असा पेपर पाहिजे, म्हणजेच कमीत कमी 2.5-3 इंच जरी आपल्याला असा पेपर चारही बाजूनी पाहिजे. त्यासाठी न्यूजपेपर तुम्ही कितीही कटिंग करा, न्यूजपेपर कुठं पण अवेलेबल असतात आणि घरात पण न्यूजपेपर्स प्रत्येकाचे असतात. त्यामुळं आपण किती जरी प्रॅक्टिस केलं न्यूजपेपरवरती तरी छान असं होतं. तर बघा आता पूर्ण कटोरी आपण मार्किंग करून घेतली. दोन्ही पण साईडला आपल्या इथं 1.5 इंच वाढवणार आहोत. गळ्याच्या साईडला तिथं आपण अर्धा इंच वाढवणार आहोत आणि हे सगळे पॉईंट आपण जुळून घेणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर जी गळ्याच्या साईडचं उंच टोक आहे तिथं मी 1.5 इंच वाढवलेलं आहे. अंदाजच वाढवलं कारण मला आता हिचं थोडी सवय आहे. आणि हे तिन्ही पण मार्किंग आपण व्यवस्थित छान असं गोल आकारामध्ये जुळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने जुळवलं. आता आपल्याला इथं पूर्ण व्यवस्थित मोजून घ्यायचं, त्याचा डबल फोल्ड काढायचा आहे आणि मध्य काढून आपण इथं 1.5 इंच खाली यायचं आहे आणि 1.5 इंचावरती आपण मार्किंग करून अशा पद्धतीने व्यवस्थित घ्यायचं आहे. आता इथं बघा कटोरी पूर्ण आपली तयार झालेली आहे. आता मी कुठं साईडनी पण 1.5 इंच वाढवलं आणि खाली पण 1.5 इंच वाढवलं. बघा आता प्रत्येक वेळी माप छोटा असो किंवा मोठा असो किंवा उंचीला ब्लाऊज मोठा असो, उंचीला जास्त असो किंवा कमी असो, माझ्या कटोरीचा आकार अगदी नेहमीच गोल येतो. आता तुम्ही प्रत्येक पेपर कटिंग जे दाखवते मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये तर बघतच असाल. अशा पद्धतीने गोल आकार व्यवस्थित कटोरी आली ना ती कटोरी अगदी छान असे मस्त बसते, फिटिंगला खूप छान बसते. आणि त्यानंतर 1.5 इंचाचं आपल्याला मार्किंग करून टक्स घ्यायचा आहे आणि वरी तुम्ही 2.5 इंच 3 इंच तुमच्या मापानुसार कमी जास्त इथं करू शकता. इथं आधी 2.5 इंच केलं होतं, त्यानंतर तुम्हाला इथं 3 इंच पण करून दाखवते. ठीक आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थित कटोरी वाढवायचा प्रयत्न केला, कटोरी व्यवस्थित कटिंग केली तर तुमची कटोरी कुठेच छान अशी म्हणजे खूप छान बसणार आहे, कुठेच बिघडणार वगैरे नाही. साईड पॅटर्न झाला, कटोरी झाली, 32 साईज जसं नाव लिहून ठेवलं, कस्टमरचं नाव लिहून ठेवलं, म्हणजे कसं पुढच्या वेळेस पॅटर्न आपल्याला तो वापरता येतो.
अशा पद्धतीने मी मस्त हे सगळे पॅटर्न रेडी करून घेतलेले आहेत. आता आपण आपली बारी आली बाहीची. तर आता मी तुम्हाला बाहीसुद्धा कटिंग करून दाखवते, म्हणजे कसं तुमची प्रॅक्टिस पण होईल. तर बघा आता इथं मी डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे. आता तुम्ही घडी कितीही घेऊ शकता, कमी जास्त तुमची बाही जेवढी पाहिजे तेवढी. तर बघा आता आपण काय करायचं आहे, इथं 5 इंचची बाही आहे, तर इथं मी 1 इंच ॲड करणार आहे. जसं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं कुठे कुठे किती किती कोणत्या कोणत्या पॅटर्नला ॲड करायचं आहे, तेवढंच आपण इथं ॲड करून टाकायचं आहे. 5 इंचची बाही 1 इंच ॲड केलं शिलाई मार्जिन आणि 6 इंचवरती मार्किंग केलं. आता घडी इथं घेताना चौथा भाग 8 इंच आणि अर्धा इंच प्लस म्हणजे 8.5 इंचची घडी घेतली. त्यानंतर मुंडा खोली मी इथं 3 इंचची घेतलेली आहे, कारण बाही त्यांना मुंडा खोली कमी पाहिजे होती. जर तुम्हाला जास्त लागत असेल तर 2.5 इंच टाकू शकता. त्यानंतर बघा इथं दंडघेर टाकला, शिलाई मार्जिन टाकले आणि इथं आकार देऊन घेतलेले आहेत मागच्या आणि पुढच्या मुंड्याचे, आणि इथं कटिंग करून घेते. आता मागच्या पुढच्या मुंड्याचे आकार परफेक्ट पद्धतीने किती किती कसे कसे द्यायचे हे सगळे सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत. बाहीचं सेपरेट कटिंग, छोट्या बाहीचं कटिंग कसं करायचं, लांब बाहीचं कटिंग कसं करायचं, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये आपल्या चॅनलवरती आहेत. व्हिडिओ नक्की बघा. आता इथं सुद्धा 32 साईजची ही बाहीला आपण कटोरी ब्लाऊजला वापरू शकतो. बाही किंवा प्रिन्स कट ब्लाऊजला, आपण कोणत्याही ब्लाऊजला 32 साईजच्या ही बाहीचं कटिंग वापरू शकतो. तर बघा आता इथं आपलं सगळं पेपर पॅटर्न रेडी झालेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. काय विचारायचं असेल ते विचारा नक्की. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय.